गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये वंदे मातरम ग्राउंड समोरील असणारा प्राण्यांचा दवाखाना बंद करावा यासाठी युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने आज महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी ती कारवाई केली जाईल असं आश्वासन आरोग्य अधिकारी यांनी दिलं. इचलकरंजी शहरामध्ये विक्रमनगर परिसरात असणाऱ्या वंदे मातरम ग्राउंड समोर भर वस्तीमध्ये प्राण्यांचा दवाखाना आहे. या ठिकाणी पाळीव प्राण्यांवर विविध प्रकारचे उपचार केले जातात व त्यामुळे भागामध्ये दुर्गंधी पसरत आहे. तसेच त्याचा जैविक कचरा व प्राण्यांना दिलेले इंजेक्शन त्याच ठिकाणी टाकलं जातं असा आरोप तेथील भागातील नागरिकांनी केलाय. या ठिकाणी डॉक्टर येऊन प्राण्यांवर उपचार करतात, त्याच ठिकाणी प्राण्यांना धुतलं जातं, त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून प्राण्यांचा दवाखाना सुरू करण्यात आलाय. याचा त्रास भागातील नागरिकांना होत आहे. याचे वारंवार निवेदन आरोग्य अधिकारी तसेच पशुवैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले, पण कुणीच याची दखल घेतली नाही. आज वंदे मातरम ग्राउंड शेजारी कचऱ्याच्या पेटीमध्ये इंजेक्शन सापडल्यामुळे एकच खळबळ माजली होती. पण हे कोणी टाकलं हे मात्र सिद्ध झालं नाही. पण तरीसुद्धा युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने भरवस्तीतील हा प्राण्यांचा दवाखाना बंद व्हावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी तिथे असणारे डॉक्टर यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बोलवून घेऊन तुमची कोणती परवानगी असेल तर सादर करा. कोणती परवानगी नसल्याचं निष्पन्न झालं तर उद्या महापालिकेचे आरोग्य अधिकारी जाऊन त्या ठिकाणी पाहणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. जर कोणताही परवाना नसेल तर त्या ठिकाणी प्राण्यांचा दवाखाना चालू करता येणार नाही असा इशारा आरोग्य अधिकारी महादेव मिसाळ यांनी दिला. कोणतेही योग्य ती परवानगी घेऊन या ठिकाणी प्राण्यांचा दवाखाना सुरू करा याची आम्हाला हरकत नाही, पण महापालिकेच्या सर्व परवानगी असाव्यात. जर नसतील तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलाय. यावेळी निवेदन देताना डॉक्टर व आंदोलन यांच्यामध्ये काही काळ तणावाचा प्रकार घडला. यावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे सॅम आठवले, सदाशिव बंडीगणी, हुसेन पटेल, सतीश कवडे, बसवराज टकळगी, भरत जोशी, आनंद नाईक, सचिन पाटील, राहुल लोकरे, राजेश राठोड, देव झुंजारे आदी जण उपस्थित होते.